घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी आहे। त्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला या मार्गाचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही, कोणी ते समर्थन करू नये, परंतु त्या व्यक्तीवर ही वेळ का आली आणि त्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित होत आहेत हे प्रश्न तेवढेच महत्त्वाचे आहेत। कारण जर देशातल्या एखाद्या नागरिकाला, राज्यातल्या एखाद्या नागरिकाला जर सरकारला प्रश्न विचारण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करावा लागत असेल, आधी 2 वेळा उपोषण करून वारंवार सरकार दरबारी मागण्या करून सुद्धा त्याचं जर म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल, त्याचं जर समाधान होत नसेल आणि अशा नागरिकाला जर असा मार्ग निवडावा लागत असेल तर हे सरकारचं सपशेल अपयश आहे। सरकार जो नैतिकतेचं आव्हान आणतं त्या नैतिकतेच्या चिंधड्या या घटनेने उडाल्यात असं प्रामाणिकपणे सांगावं लागतं। आणि यामध्ये आता मंत्री महोदय जे काही विधानं करतायत त्या संदर्भातले, पण या मंत्री महोदयांच्या विधानानं झालेली घटना ही रिव्हर्स करता येणार नाही, ही बदलता येणार नाही आहे। दुर्दैवानं एक जीव गेलेला आहे, एक वेगळ्या मार्गाचा अवलंब यामध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, यामध्ये सरकारचे धिंडवडे निघालेले आहेत। आजही अनेक कंत्राटदारांची हजारो कोटींची बिलं ही थकीत आहेत। या कंत्राटदारांमध्ये सुद्धा काही आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये अशी घटना घडणं हे सरकारचे धिंडवडे निघाल्याचं लक्षण आहे। बच्चू कडू यांनी जी काल बैठक या ठिकाणी सरकारसोबत घेतली आणि सरकारनं जे आश्वासन दिलं ते 30 जून 2026 म्हणजे बच्चू भाऊंच्या आंदोलनाला सरकारनं दिलेलं आश्वासन हे सर्वसामान्य शेतकऱ्याला जर आपण विचारलं तर हे लबाडा घरचा अवतांतर नाही ना, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही। कारण विधानसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा आत्ता सत्ताधारी पक्षात जे बसले त्यातल्या अनेक नेत्यांची भाषणं आजही आपल्याला समाज माध्यमात ऐकायला मिळतात, ज्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। 7/12 कोरा 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 असं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एक भाषण मी समाज माध्यमांमध्ये काही दिवसांपूर्वी पाहिल्याचं मला आठवतं आहे। आणि अशा पद्धतीनं आश्वासनं दिल्यानंतर सत्तेत आल्यावर मात्र सरकारनं हे आश्वासन पूर्ण केलेलं नाही। आतासुद्धा माननीय बच्चूभाऊंच्या आंदोलनानंतर जी 30 जूनला कर्जमाफी करू त्यातही काही निकष आणि या सगळ्या अटी, या सगळ्या गोष्टींचं जे गुऱ्हाळ आहे हे मध्ये लावून दिलेलं आहे। परंतु तोपर्यंत मग पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घ्यायच्या आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकदा निवडणुका निघाल्या की मग 30 जूनला सरकार हे पुन्हा जसं विधानसभेच्या वेळी त्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही त्याच पद्धतीचा विश्वासघात हे 30 जूनला करणार नाही, हे कशावरून, हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।